नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत महापारेषण मध्ये विविध पदांची परमनंट भरती केली जाणार आहे. तब्बल 504 पदांची ही वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. जर मित्रांनो तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देखील दिली जाणार आहे. मित्रांनो, 29,900 ते 1,12,400 इतक्या स्केलनुसार तुम्हाला या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे. बाकी कशा पद्धतीने अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजे महापारेषण अंतर्गत विविध पदांची परमनंट भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा हा जॉब असणार आहे. 500 पेक्षाही जास्त पदांची वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. परमनंट असा जॉब आहे मित्रांनो. महाराष्ट्रात तुम्हाला जॉब करण्याची इच्छा आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सिव्हिल, फायनान्स अँड अकाउंटंट आणि सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट अशा वेगवेगळ्या विभागांतर्गत या वॅकन्सीज भरल्या जात आहे. त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. यामध्ये सिव्हिल विभागांतर्गत सुपरिटेंडेंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर पदाच्या वॅकन्सी भरल्या जात आहे. असिस्टंट इंजिनियर पदाच्या सर्वाधिक म्हणजे 134 वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे. तर मित्रांनो, फायनान्स अँड अकाउंटंट या विभागांतर्गत असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणजे वरिष्ठ लिपिक आणि लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक पदाचे देखील वॅकन्सीज भरल्या जात आहे. मित्रांनो, यामध्ये कनिष्ठ लिपिक पदाच्या 260 तर वरिष्ठ लिपिक पदाच्या 37 वॅकन्सीज या ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट या विभागांतर्गत असिस्टंट चीफ सेक्रेटरी आणि ज्युनियर सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट ऑफिसर हे पद या ठिकाणी भरली जात आहे. अनुक्रमे 6 आणि 3 असे पद या ठिकाणी भरली जात आहे. मित्रांनो, यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सीज असणार आहे, वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरीनुसार कसं असणार आहे, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला किती जागा दिल्या जाणार आहे हे देखील तुम्ही चेक करू शकणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तब्बल 504 पदांची ही बंपर वॅकन्सी असणार आहे. परमनंट जॉब आहे, महाराष्ट्र शासनाचा हा जॉब असणार आहे. आता मित्रांनो, ही जी नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन शॉर्ट नोटीस आहे. याचे डिटेल्ड नोटिफिकेशन लवकरच वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर त्याचा सिलेबस कसा असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. ज्यावेळेस ते वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा व्हिडिओ बनवला जाईल. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी बनवत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.